तर या झाडाच्या खाली आपणाक आता गुलाबी रंगाचा असो पूर्ण सडो पडलेलो दिसता, गुलाबी रंग असो पसरलेलो दिसता। तर बऱ्याच जणांका प्रश्न पडलो असतलो की ह्यो गुलाबीचा रंगाचा सडो या झाडाखाली नेमक्या पडलो कसो आणि झाड नेमक्या कसला असा। तर थोड्याच वेळात या प्रश्नाची उत्तरं आपणाक या कोकणदाऱ्याच्या निसर्गशाळेमध्ये आपणाक गावतली। तर सगळ्यांचा कोकणदाऱ्याच्या निसर्गशाळेमध्ये स्वागत असा। तर ह्या झाड जा आपण बघतो त्याका अशी मस्त गुलाबी रंगाची छोटे छोटे पाकळलेली गुलाबी रंगाची फुलायलेली दिसतात आणि कळेसुद्धा एवढे मनमोहक असत की बघितल्यावर ह्या झाडाच्या प्रेमात, या पाकळ्यांच्या प्रेमात, या फुलांच्या प्रेमात पडाक होता। तर बऱ्याच जणांका प्रश्न मनात सतावता की झाड नेमके कसला असा। तर ह्या प्रश्नाचं उत्तर असा, ह्या झाड असा गावठी जाम, जेका मलाई जामसुद्धा म्हटलं जाता। आणि अशा प्रकारची फुल्या गेल्यानंतर एका फळा लागतली, जाम लागतले आणि ते जाम अशा प्रकारे आपणाक दिसतले। तर सह्याद्रीनिष्ठ या स्थानिक झाड असा आणि थोड्याच दिवसांनी ही फळा लागल्यानंतर आपल्या स्थानिक बाजारपेठेत ही जाम जे असत ते विकूकसुद्धा आपणाक गेलेले। ही झाडं जेव्हा फुलाक लागतात त्यावेळी बरेच मधमाशी, बरेच पशुपक्षी या झाडावर आपणाक येताना दिसतात। त्यामुळे ह्या पशुपक्ष्यांचं सुद्धा खाद्य असं आणि जाम हे लागल्यानंतर अतिशय गोड आणि मधुर जाम लागतात। तर प्रत्येकाच्या पोरसात ह्या झाड किंवा बागेत, अंगणात ह्या झाड असाकच वया। या झाडाचा पुन्हा एकदा नाव सांगतंय, गावठी जाम म्हणजेच मलाई जाम। धन्यवाद।